पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 43. अभिवाचक जयंत ठोंबरे. राजगडावर नौबत कडाडली, शिंगांची ललकारी उठली, फौजेस जयतीचा हुकूम सुटला. फौज ती किती, सगळी झाडून झटकून अवघे 1000-1200. पण लढाईची नौबत ऐकून ती समिंदराच्या लाटेवाणी उसळली. गनीम 10,000 असो नाहीतर 1,00,000 असो, चेंदायचाच. राजगडावरच्या पोरांनी कंबर आवळली. बाजी जेधे, कावजी, भीमाजी वाघ, भिकाजी चोर, भैरोजी चोर, गोदाजी जगताप, बाळाजी नाईक शिळमकर, शिवाजी इंगळे, संभाजी काटे वगैरे हिरिरीची वादळे उठली. आणि त्यातच बाजी पासलकरही. पांढऱ्या मिशांनाही पीळ पडला. घोडी फुरफुरली, मनगटे शिवशिवली, भाले तळपले. राजे पुरंदर गडावर जाण्यास निघाले. कूच करण्याची नौबत झाली. राजांनी राजवाड्यात देवीचं दर्शन घेतलं आणि आईसाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि ते स्वार झाले. इशारत झाली आणि राजांच्या दौडत्या सावली मागोमाग त्या निष्ठावंत वीरांची शिवगंगा उचंबळत निघाली. किल्ले पुरंदर. राजगडाच्या काहीशा आग्नेयेला सरळ रेषेमध्ये 10 कोसांवर पुरंदरगड आहे. गड खूप मोठा, गड खूप उंच आणि गड खूप बळकटही. वास्तविक पुरंदर किल्ला यावेळी राजांच्या स्वराज्यात नव्हता. गडावर महादजी निळकंठराव सरनाईक म्हणून एक जबरदस्त म्हातारा ब्राह्मण गडाचा कारभार पाहत होता. निळकंठराव हा महादजी पंतांच्या घराण्याला किताब मिळाला होता. पंतांच्या पिढ्यांमागून पिढ्या बादशहाची सेवा करण्यात गेल्या होत्या. चंद्रसपंत नावाच्या त्यांच्या पूर्वजाने पुरंदराची निगाहदस्ती केली. तेव्हापासून पुरंदर किल्लेदारीचे पान सरनाईकांच्या खानदानीत होते. महादजी पंतांचा आणि शहाजी राजांचा फार जुना जिव्हाळा. राजांना वाटे पंत आपले, पंतांना वाटे राजे आपले, असा दोघांचा भाऊपणा. पंत एवढे पिकले तरी अजून त्यांनी समशेर खाली ठेवली नव्हती. त्यांना शहाजी राजांच्या या बंडखोर पोराबद्दलही तसाच जिव्हाळा वाटे. तितकेच कौतुक आणि आश्चर्यही वाटे. एवढ्याशा वयात बादशहाविरुद्ध बंड मांडतो म्हणजे काय? शिवाजी राजांनी पुरंदरावर बसून फत्तेखानाशी झुंजायचा बेत योजला. पण गड होता पंतांच्या हाती आणि ते बादशहाच्या हाती. पुरंदर कसा उपयोगास यावा? पंतांनाच विचारावं, आम्हाला गडात घेता का? सारी हयात बादशहाची सेवा करण्यात गेली. आता मरायच्या आधी पंत कसले शिरतील या आगीत? आपणच जीवावरच्या संकटात सापडलो आहोत हे दिसत असताना सुद्धा आपले जळते कोलीत कसे घेतील पंत आपल्या घरात? पण राजांना खानाशी झुंजायला पुरंदरच हवा होता. कारण फत्तेखान जिथे तळ देऊन बसला होता ते बेलसर गाव पुरंदरच्या पूर्वेला 5 कोसांवर होतं, जेजुरीच्या जवळ. राजांनी पुरंदरावर पंतांकडे विचारणा पाठवली, आम्हाला गडात घेता का? फार संकटात आहोत. खान दौलत बुडवायला आलाय, मला गडात घेता का? आणि काय आश्चर्य पहा, महादजी पंत हो म्हणाले. म्हातारा बिघडला. पंतांनी भोसल्यांवरच्या माया ममतेमुळे पुरंदराचा दरवाजा शिवाजी राजांसाठी सताड उघडला. त्यांनी शिवाजी राजांना अशा रीतीने आपला सक्रिय आशीर्वाद दिला. राजे पुरंदरी बैसोनू फत्या खानाशी झगडावयासी निघाले. त्यांना फार आनंद झाला. सर्व फौजेसह राजे पुरंदरवर आले. ही राजांची सेना जास्तीत जास्त 1000 ते 1200 एवढी असावी. गडाचा बंदोबस्त चोख होता. पंतांनी आणि राजांनी गडाची बेहबुदी उत्तम केली. तेवढ्यात खबर आली की फत्तेखानाबरोबर आलेल्या बाळाजी हैबतराव नावाच्या सरदारास खानाने शिरवळचे ठाणे कब्जात घेण्यासाठी पाठवले. बाळाजी हैबतरावानं त्याप्रमाणे फौजेसह जाऊन शिरवळ घेतले आणि तो शिरवळच्या सुभानमंगळ किल्ल्यात घुसला. ही बातमी सर्वांना समजली. पण कुणीही त्यामुळे दचकला नाही, घाबरला नाही. काही वेळानंतर राजांनी आपल्या प्रमुख मित्रांना बोलवलं. राजांच्या भोवती त्याचे सखे सोंगडी जमा झाले. उत्सुकता गळ्या इतकी दाटली. राजे त्यांच्यापुढे उभे होते. त्यांनी अंगावर चिलखत घातले होते. कमरेला तलवार, पाठीवर ढाल, डाव्या खांद्यावर धनुष्य आणि उजव्या खांद्याच्या मागे बाणांचा भाता लटकवला होता.
राजांच्या मुखावर स्मित झळकत होतं. जमलेल्या आपल्या शूर सौंगड्यांना राजे म्हणाले, या दगाबाज मुस्तफा खानाने बादशहाच्या हुकमावरून महाराज तीर्थरूपा साहेबास गिरफ्तार केले. सापाला मिठी मारणे, विषाची चव पाहणे आणि गनिमांवर विश्वास टाकणे याचा नतीजा सारखाच दिसणार. दुष्ट तुर्कांची कितीही नेकी खिदमत केली तरीही घातच व्हायचा. महाराजांनी असा कोणता गुन्हा केला होता बादशहाचा? शहाची दौलत जीवापाड जतली, शहाचे हुकूम पाळले, हाच गुन्हा? दगाबाजीने महाराज वडिलास त्याने कैद करून ठेवले आहे. बादशहास मोठा गर्वाचा फुंद चढलाय, पण आपल्या हाताचा एक तडाखा खाल्ला की त्याचा फुंद खाडकन उतरेल. वडिलास कैदेतून त्याला मोकळे करावेच लागेल, आणि जर न करील तो आपल्या कर्माची फळे खास भोगील. जर बादशाह वडिलांना अपाय करील तर तो आणि त्याची कपटी साथीदार महाराज वडिलांच्याच हातून ठार होतील. ज्याचे मन हर हमेश धर्माने वागते त्याला तुरुंगाचे काय भय? महाराज वडील धर्माने चालणारे आहेत. आपली जावळी कब्जात घेऊन मोऱ्यांची चंद्राई न्यायाने मोऱ्यांच्याच पदरात टाकली. या गडकोटांची राखण करीत गनिमांची या माझ्या सज्ज हत्यार बंदनीशी मी लढणार. बंगळुळा संभाजीराजे आणि इकडे आपण दुश्मनांची झुंजून झुंजून महाराज वडिला सोडवू. यश आपले आहे. फत्तेखानाशी शर्तीची झुंज मांडू. शिवाजी महाराजांचे ते बोलणे ऐकून पुढे बसलेल्या जवानांना असे अवसान चढले. या सर्वांनी सिंहासारख्या प्रचंड गर्जना करून आकाश पाताळ दणाणून टाकलं. शिरवळचा सुभानमंगळ किल्ला फतेखानाच्या बरोबर आलेल्या बाळाजी हैबतरावानं जिंकला होता. या बातम्या आलेल्या होत्या. शिरवळ पुरंदरगडच्या दक्षिणेस सरळ रेषेत 7 कोसांवर आहे. नीरा नदीच्या दक्षिण थडीवर सुभानमंगळ किल्ला उभा आहे. वीरश्रीने फुरफुरलेली ही मावळी मंडळी जय जय आरोळ्यांनी कल्लोळ उठवित होती. त्या उंच उत्तुंग पुरंदरगडावरून लांब दक्षिणेस झाडीत झाकलेला सुभानमंगळ अंधुकसा दिसत होता. राजांच्या डोक्यात सुभानमंगळ होता. राजे म्हणाले, ते शिरवळ? मोठी घमंड चढली आहे बाळाजी हैबतरावाला शिरवळ घेतल्यापासून. म्हणून तुम्ही टाकोटाक जाऊन त्या बाळाजीला गिरफ्तार करा. आपले शिरवळ सोडवा आजच, आणि मग उद्या किंवा परवा फत्तेखानाशी इथे पुरंदराखाली किंवा तिथे बेलसरपाशी झुंज घालू. सर्वांनी पुन्हा गरजून आभाळ कोंदून टाकले. शिरवळवर चालून जाण्यासाठी तयारी सुरू झाली. राजांनी भराभर गडी निवडले. एक एक मर्द म्हणजे नामी हुरमुजी मोतीदाणा होता. हा गोदाजी जगताप. शत्रूचे हाडनहाड खिळखिळे करण्याची मर्दानी किमया गोदाजीत होती. हा एक भयंकर माणूस भीमाजी वाघ. भीम आणि वाघ या दोघांचेही बळ त्याच्यामध्ये होते. हा संभाजी काटे. हा रणचंडिकेचा केवळ अलंकार होता. हा शिवाजी इंगळे. हा शिवबा म्हणजे भाल्याच्या फाळाचे टोकच होते. घुसतील तिथे फाडीत कापीत आर पार निघून जातील. हा भिकाजी चोर आणि तो भैरोजी चोर. सख्खे भाऊ भाऊ. धडकीच भरावी त्यांना पाहिल्याबरोबर शत्रूला. आणि हा पठ्ठा कावजी म्हणजे दुधारी तलवारच, आणि चपळ तर पाण्यातल्या सुसरीसारखा. भराभर राजांनी गडी उचलले. कावजीला त्यांनी म्होरक्या केले. कावजी होताच तसा. त्या कावजीचे सबंध नाव बहुधा कावजी मल्हार खासनीस असे असावे. बाजी पासलकरांचा कावजी खासनीस तो हाच असावा. शिरवळ जिंकायला कोण कोण जातो म्हणून विचारले असते तर सगळेच भाले मी करीत उठले असते. म्हणून राजांनीच निवड केली. या शूरांच्या दिमतीला मावळी फौज दिली. राजांचे हे शूरवीर निघाले. गडावर नौबत वाजू लागली. कावजीने आणि सर्वांनीच राजांना मुजरे घातले आणि ढगाप्रमाणे कडाडून गर्जना करीत सर्वजण पुरंदरावरून निघाले. ते स्फुरण विलक्षण होतं. थोरल्या महाराजांना दग्याने कैद करणाऱ्यांची मुंडकी आपल्या हातूनच उडाली पाहिजेत. आपल्या समशेरीनेच महाराजांच्या हातातल्या बेड्या तुटतील. आता हा फत्तेखान आणि त्याची फौज विजापूरला जिवंत माघारी गेलीच तर रक्तगाळीतच गेली पाहिजे. जगदीश्वराचे वरदान आपल्याला आहे, हे ते आत्मविश्वासाचेच स्फुरण होते. त्यांच्या खडखडत्या टापा राजांना म्हणत होत्या की पुरंदरेश्वरा चिंता नको करूस.
माघारी येऊ ते सुभान मंगळचे मानकरी म्हणूनच. आम्ही गनिमाचे काळीज पाठीकडून काढून आणतो. हर 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 महादेव, हर 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 गरजत कावजी आणि त्याची वानर सेना गडातून बाहेर पडली. ती गडावरून ताड 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 घोडे उडवीत निघाली, दिसेनाशी झाली. सुभान मंगळ हा भुईकोट किल्ला त्या मानाने अगदीच किरकोळ होता. त्याचे तट फार उंच नव्हते, ते मातीच्या भेंड्याचे होते. किल्ल्याच्या भोवती खंदक होता, पण फारसा खोल नव्हता. किल्ल्याचा दरवाजाही यथातथाच होता, बुरुज तर अजिबातच नव्हते. बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यानिशी किल्ल्यात ठाण देऊन राहिला होता. बाळाजी बरोबर फाजलशाह आणि अस्फरशाह हे दोघेही सरदार होते. कावजी आपल्या सैन्यानिशी शिरवळकडे दौडत निघाला. लवकरच त्यांनी नीरा नदी ओलांडली आणि किल्ल्याच्या तोंडावर येऊन अत्यंत आवेशानं बेधडक थेट किल्ल्यावर त्यांनी चाल केली. बाळाजी हैबतरावानं शत्रू आलेला पाहिला, त्याच्या हशमांनीही पाहिला. कावजीच्या मावळ्यांचा आणि भीमाजी वाघ, भैरोजी चोर, गोदाजी संभाजी काटे, खुद्द कावजी या सर्वांचाच युद्धावेश इतका कमालीचा भयप्रद होता की किल्ल्यातील हैबतरावांची फौज भेदरूनच गेली. तिचा धीर खचला. आपले लोक गडबडलेले पाहून बाळाजी त्यांना धीर देऊ लागला. तो मोठमोठ्याने त्यांना म्हणाला, शिवाजीची ही घमेंडखोर फौज पाहून घाबरू नका. लढता लढता मरण आलं तरी बेहत्तर, पण पळून जाणं भ्याडपणाचं आहे. लढा. बादशहाला फत्ते करण्यासाठी आपण या कठीण प्रसंगी किल्ल्यामधील उंच टेकडीचा आश्रय घेऊ. अभिमानानं आपण शिरवाळात लढत लढत मरून जाऊ, पण शिवाजीला यश मिळू देणार नाही. त्याच्या या प्रोत्साहनानं त्याचे हशम चेतले आणि रणगर्जना करू लागले. पण त्याचे असंख्य हशम तटावरून बाहेर डोकावून पाहू लागले. तोच कावजीच्या मावळ्यांनी सरासर बाण सोडून सगळ्यांना टिपून ठार केलं. चारही बाजूंनी मराठे किल्ल्यात घुसण्याकरता धडपडू लागले. कावजीने आधीच त्यांना सांगून ठेवलं होतं, शिरवळच्या किल्ल्यात काही दम नाही. खुशाल भितड फोडून खंदकावर लोटा, घोडे उडवून तटावर चढा. ही काही मोठी लंका नाही लागून गेली. आणि मग खरोखरच मराठ्यांनी भयंकर हल्ला चढवला. किल्ल्यातले लोक जे हाती लागले ते तटावरून खाली मराठ्यांवर फेकू लागले. बैलगाड्यांची चाकं, नांगर, करणे, गोटे, पेटलेले पलिते, जळती लाकडे, निखारा, तापवलेली तेले आणि उखळे मुसळे सुद्धा. वरून मारा होत असतानाही मराठे शिड्या लावून वर चढतच होते. कावजीने तर अनेकांच्या सह किल्ल्याच्या दरवाजावर हल्ला करून आणि अवजड वस्तूंचा मारा करून तो दरवाजा धाडकन पाडला आणि भुंग्यांच्या थव्याप्रमाणे सर्वजण ओरडत आत घुसले. हर 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 महादेव. आता हातघाईची लढाई पेटली. शिवाजी इंगळा माणसे छाटीत सुटला होता आणि कावजीने चांगले कसाचे योद्धे लोळवले. तेवढ्यात किल्ल्यातली घरटी खोपटी आगीत सापडली. धूर, ज्वाळा, आरडाओरड आणि शस्त्रांचा खणखणाट उडाला. बादशाही फौज घाबरली. लोक सैरावैरा पळू लागले. आता त्यांना सावरणं बाळाजी हैबतरावालाही जमणं अशक्य होतं. बाळाजी मोठमोठ्याने सांगत होता की कापा, मारा, लढा, हटू नका. पण त्यांचे म्हणणे मराठेच ऐकत होते. किल्ल्यात शिवाशिवीचा खेळ सुरू झाला होता. बाळाजी हैबतराव मात्र शौर्याने लढत होता आणि गाठ पडली कावजीची आणि बाळाजीची. कावजीच्या हातात भाला होता. झुंज जुंपली. अटीतटीचा सामना लागला. अन पडला. कावजीच्या भाल्याचा फाळ बाळाजीच्या मर्मावर खाचकन बसला आणि बाळाजी पडला, ठार झाला. किल्ल्यात मराठ्यांनी गर्जनांचा धडाका उडविला. बिजापूरची उरली सुरली फौज वाट फुटेल तिकडे पळत सुटली. असंख्य लोक शस्त्र टाकून शरण आले. मराठ्यांनी त्यांना जीवदान दिलं. किल्ल्यावर भगवा झेंडा चढला. सुभान मंगळ फत्ते झाला. खूप युद्ध साहित्य कावजीच्या हाती सापडलं. स्वराज्यासाठी लढवलेली ही पहिली लढाई. ताबडतोब किल्ल्याची आणि जखमी लोकांची निगादास्ती करून कावजी आपल्या विजयी वीरांसह पुरंदराकडे दौडत निघाला. आनंद उरात मावत नव्हता त्याच्या. कावजीची फौज वाऱ्यासारखी बेहोश उधळत पुरंदरकडे येत होती. राजांनी ताडले की सुभान मंगळ फत्ते झाला. राजे हसले. हजारपट उत्साहानं गेलेले वीर लाखपट उत्साहानं पुरंदरावर परत आले. कावजीने हस्तगत केलेला शत्रूचा मौल्यवान खजिना बरोबर आणला होता. तो त्याने राजांच्या पुढे ठेवला
आणि सर्वांसह राजांना मुजरे केले. राजांनी सर्वांच्या पाठी थोपटल्या. शाबास शाबास कलिजांनो. ही लढाई ऐन पावसाळ्यात झाली. तो दिवस होता 8 ऑगस्ट 1648. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 43 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. imagead27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.